मुंबई गोवा हायवे चौपदरीकरण मुद्द्यावरून सध्या सिंधुदुर्गात जुंपली आहे। नितेश राणे आणि दीपक केसरकर यांच्यात शाब्दिक चकमक उडाली। काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी या मुद्द्यावर हायवेचे 45 मीटर रुंदीकरण झालं पाहिजे असा आग्रह धरला, तसंच नुकसान भरपाईचा निकष आधी ठरवा अशी मागणी केली। यावेळी पालकमंत्री केसरकर यांनी इथे डिबेट सुरू नाहीये, आपण मार्ग काढायला आलो आहोत असा मुद्दा उपस्थित केला। अखेर केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या उपस्थितीतच या दोघांमध्ये जुंपली। अखेर गीते यांनी मध्यस्थी करत या मुद्द्यावर पांघरून घातलं। मात्र आता या मुद्द्यावर कोकणातलं वातावरण चांगलंच तापलंय। लेन करता 60 मीटरची गरज आहे आणि 4 लेन करता 45 मीटरची गरज आहे। भविष्यातली गरज लक्षात घेता 6 लेनची प्रोव्हिजन करावी अशा प्रकारची सूचना मंत्रालयानं अधिकाऱ्यांना केलेली आहे। 45 मीटर घ्यायचा की 60 मीटर घ्यायचं, मागणी 45 मीटरची आली आहे। मंत्रालय यावरती निर्णय घेईल। आमचे आग्रह आहे की आम्हाला 45 मीटरच पाहिजे, त्याच्यावर आम्ही कुठलीही पद्धतीने तडजोड करणार नाही। की दुसरा मार्ग अगर स्वीकारण्यात आला तर आमचा त्याच्यावर निश्चित चौपदरीकरणाच्या कामावर विरोध असणार। आम्ही चौपदरीकरणाचं 1 इंच पण काम करून देणार नाही। जे काय पोलीस केस करायचे आहे, जो काय संघर्ष करायचा आहे, जो काय परत NH-17 बंद करायचा झाला तर आम्ही त्यासाठीही आम्ही तयार आहोत, पण जनतेवर अन्याय आम्ही होऊन देणार नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।